आने वाले 1 मार्च को आदिवासी समाज की ओर से एक उपवर वधु परिचय सम्मेलन का आयोजन किया गया है। तो आइए जानते हैं इसके संदर्भ में संयुक्त आदिवासी कृति समिति द्वारा ली गई पत्र परिषद में क्या जानकारी। 1 मार्च को संयुक्त आदिवासी कृति समिति चंद्रपुर की ओर से आदिवासी युवक युवती वैवाहिक परिचय सम्मेलन तथा पालक मंत्री नागरिक सत्कार समारोह 2025 का आयोजन किया गया है। इस संदर्भ में संयुक्त आदिवासी कृति समिति चंद्रपुर की ओर से एक पत्र परिषद का आयोजन किया गया। पत्र परिषद में इस आयोजन संदर्भ में विस्तार पूर्वक क्या जानकारी दी गई, आप स्वयं सुनिए। आज दिनांक 25 फरवरी 2025 ला श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर या ठिकाणी संयुक्त आदिवासी कृति समिति चंद्रपूरच्या वतीने दिनांक 1 मार्च 2025 ला आदिवासी युवक युवती वैवाहिक परिचय मेळावा तथा पालकमंत्री नागरिक सत्कार सोहळा 2025 च्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री डॉक्टर अशोकरावजी उईके साहेब, त्यासोबतच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री बापूरावजी मडावी, सामाजिक विचारवंत राजुरा जिल्हा चंद्रपूर, त्यासोबतच या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार हे राहणार आहेत। त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्राचे आमदार, लोकसभा क्षेत्राच्या खासदार या सुद्धा या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून राहणार आहेत। आणि विशेष म्हणजे की आदिवासी समाजामध्ये विविध जमाती आहेत आणि हे असताना चंद्रपूर शहरामध्ये सर्व आदिवासी सामाजिक संघटना एकत्रित येत या ठिकाणी सर्व विदर्भाच्या संपूर्ण आदिवासींचा स्नेह जुळलं पाहिजे हा प्रचंड मोठा उद्देश ठेवून त्या ठिकाणी आपण वैवाहिक परिचय मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करतो आहे। त्यासोबतच या ठिकाणी जी समाजातील गुणवंत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे MPSC आणि UPSC मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये गुणवंत जे विद्यार्थी त्यांचं पण या ठिकाणी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार सोहळा होणार आहे। आणि हे करत असताना समाजातील जे साहित्यिक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत यांचं पण आपण त्या ठिकाणी स्मरणिकेच्या माध्यमातून त्याचे लेख प्रकाशित करून ते समाजासमोर ठेवणार आहोत। आणि हे सर्व या कार्यक्रमाचं उद्देश असा आहे की संपूर्ण स्नेह जुळलं पाहिजे, आदिवासींचं एक प्रचंड मोठी ताकद निर्माण झाली पाहिजे आणि सर्व लोक एकत्रित आली पाहिजे या प्रचंड मोठ्या हेतूने संयुक्त आदिवासी कृती समिती चंद्रपूरचं हे आयोजन आहे। आणि निश्चितपणे या संयुक्त आदिवासी कृती समितीच्या मार्फतीने आवाहन करतो की संपूर्ण विदर्भातील संपूर्ण आदिवासींची संपूर्ण जमातींची या ठिकाणी वैवाहिक परिचय मेळावा या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आपला परिचय या ठिकाणी ठेवावा। त्यासोबतच समाजातील कवी, ज्येष्ठ साहित्यिक, नामवंत लेखक, त्यासोबतच जी लोक प्रचाराचं काम करतात समाजामध्ये, म्हणजे लेखन असेल, पुस्तक असेल, त्यासोबत विविध प्रकारचे स्टॉल असतील, असे स्टॉल पण लावण्याचा आपण त्या ठिकाणी व्यवस्था करतो। त्यांना पण विनंती असेल की आपण देखील त्या कार्यक्रमामध्ये येऊन त्या ठिकाणी स्टॉल लावू शकता आणि निश्चितपणे कार्यक्रमाला यशस्वीरित्या करण्यासाठी आपलं प्रचंड मोठं योगदान लाभलं पाहिजे हा उद्देश ठेवून सर्वांना विनंती असेल की आपण या कार्यक्रमाच्या सर्व लोकांनी सहभागी व्हावं। आपण देखील या कार्यक्रमाला आमंत्रित आहात, सर्व पत्रकार आपण देखील या कार्यक्रमाला 1 मार्चला आपण उपस्थित राहावं। हा कार्यक्रम दिनांक 1 मार्च 2025 ला स्थळ आहे शकुंतला फार्म्स, नागपूर रोड, विद्यानिकेतन शाळेसमोर। आणि त्या कार्यक्रमाला आपण 11:30 पर्यंत आपण सकाळी कार्यक्रम चालू करतोय आणि सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं असं या ठिकाणी आवाहन करतो। चंद्रपूर द्वारा आयोजित होणाऱ्या 1 मार्च 2025 ला वार शनिवारला शकुंतला फार्म्स येथे विदर्भस्तरीय आदिवासी उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। आणि या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार अशोकराव उईकेजी हे राहणार आहे। त्याचबरोबर संपूर्ण आदिवासी संघटना ज्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या यांच्याद्वारे आयोजित हा कार्यक्रम आहे। आणि या संपूर्ण संघटनाद्वारे आम्ही माननीय नामदार आणि या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचासुद्धा भव्य सत्कार समारोहसुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बापूरावजी मडावी,
हे लाभलेले आहेत. जास्त नाव बरोबर मी समस्त या विदर्भातल्या सर्व जे विवाह इच्छुक जे उपवर वधूवर आहेत त्यांना मी विनंती करते आणि आवाहन करते की त्यांनी या संपूर्ण या विदर्भस्तरीय आदिवासी वधूवर परिचय मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या आईवडिलांचं श्रम वेळ आणि हा कमी करावा आणि वाचवावा आणि संपूर्ण समाज बांधवांनी या विवाह मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट.